नाही आज दिनांक 31/5/2025 या दिवशी माझे बंधू विजय यांचा आज सेवाकृती सोहळा आज छोटेखानी त्यांच्या निवासस्थानी बाळापूर या ठिकाणी आमचे मेवणे सावंत आणि आमच्या घरची सर्व फॅमिली आम्ही आमच्या घरगुती हा कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी साजरा केलेला आहे। आज त्यांची 32 वर्षे सेवा झालेली आहे। त्यांनी आपल्या 32 वर्षाच्या सेवेमध्ये कुठेही सेवेला गालबोट न लागता प्रामाणिकपणे आपली सेवा पार पाडलेली आहे। असता ग्रामसेवक या सेवेमध्ये एक वेळेस 2 वेळेस 3 वेळेस ग्रामसेवकाला निलंबित केल्याशिवाय त्यांची नोकरी शेवट होत नाही, परंतु कुठलेही निलंबन न होता आपली सेवा प्रामाणिकपणे ज्या गावात सेवा मिळाली त्या गावामध्ये प्रामाणिकपणे तेथील गावाचा विकास कसा करता येईल, गावाशी सरपंच असतील, गावातील सदस्य असतील, गाववाले असतील, त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचे संबंध व्यवस्थित सांभाळून ऑफिसला सांभाळून आपली सेवा प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडलेली आहे। आणि त्या सेवेचंच फळ म्हणून आज आमचं कुटुंब त्या प्रामाणिकपणामुळे आज त्यांचा मुलगा MPSC मार्फत क्लास 2 या पदावर मुंबई या ठिकाणी नगररचनाकार म्हणून काम करतो। ही कामाची पावती आहे। आपल्याला माहीत आहे की जसं कर्म असेल तसं फळ माणसाला निश्चित मिळत असतं। आता आपण बघतो आजची पिढी आज जास्त पालक आईवडील मुलांच्या समस्येमुळं जास्त परेशान आहेत, पण आमच्या कुटुंबामध्ये कुणालाही सुपारीचं व्यसन नाही असं आमचं हे कुटुंब आहे। आमच्या वडिलापासून ते आमच्या मुलांपर्यंत सर्वजण कुठेही घरामध्ये आम्ही भाऊ असोत, आमच्या बहिणी असोत, आम्ही आमच्या म्हणजे भाऊ म्हणून कधी म्हणजे असं मित्रासारखा आमच्या घरामध्ये वातावरण आहे। आणि आम्हाला विठ्ठलाची आमची घरामध्ये वडिलाची भक्ती आहे आणि आमचं सर्व घर माळकरी असल्यामुळे आम्हाला निश्चित विठ्ठलाची आमच्यावर कृपादृष्टी आहे आणि अशीच राहील अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। असंच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पुढील राहिलेलं आयुष्य सुखमय आनंदाचं जावो आणि आमच्या सर्व सर्व कुटुंब परिवार आमचे पाहुणे आमच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुष्पलता, विद्या आणि आमची मोठी बहीण सुवर्णलता जगताप आणि सर्वजण या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो त्यांना शुभचिंतन देण्यासाठी। निश्चितच त्यांचं आयुष्य या ठिकाणी पुढेही असंच व्यवस्थित राहील, समाधानाचं राहील आणि त्यांना आरोग्य चांगलं लाभो अशी आम्ही सर्व कुटुंबातर्फे प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मला या ठिकाणी सर्वजण येऊन पाहुणे रावणे आज सगळे जे आले त्याबद्दल मी पाहुण्यांचे, त्याच्या मित्रमंडळीचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम सर्वांनी आमच्या कुटुंबावर राहू द्यावं आणि राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी संपवतो।